आज खरंच खूप आनंद होत आहे सगळ्यांचं गेट टुगेदर इथे पाहून. सगळ्या आयोजकांचे आभार. माझा परिचय देतो थोडक्यात. माझं नाव प्रवीण प्रभाकरराव मुळे. मी पण इयत्ता दुसरीपासून चंपावती विद्यालयामध्ये आहे. दुसरी ते चौथीचं शिक्षण जुन्या चंपावतीमध्ये आणि तिथून पुढचं 5वी ते 10वी आपल्या मोठ्या हायस्कूलमध्ये झालेलं आहे. आणि सगळ्याच सरांचा मला चांगला लाभ झालेला आहे. सगळे सर शिक्षक वृंद माझ्या लक्षात पण आहेत. तर मी सध्या जालना येथे NRV बेरिंग्स कंपनीमध्ये सिनियर मॅनेजर आणि डिझाईनमध्ये ॲज HOD म्हणून मी तिथे कार्यरत आहे. माझ्या हाताखाली 2-3 जणांची टीम पण आहे आणि मी डिझाईन अँड डेव्हलपमेंट म्हणजे मी NPD काम करतो. तर आजच्या या निमित्तानं मी थोडं कमिटी मेंबरला मी एक गाणं म्हणू इच्छित आहे गुरुबद्दलच. सगळ्यात आधी कमिटी मेंबरचे आभार, कारण हा महिना आहे तो मार्गशीर्ष महिना आहे आणि अर्थातच मार्गशीर्ष महिना म्हणजे गुरुचा महिमा आहे. तर त्या गुरुबद्दल थोड्याशा 4 ओळी बोलतो. कुंभारा सारिखा गुरु नाही रे जगात, वरी घालितो धपाटा, वरी घालितो धपाटा, आत आधाराचा हात, कुंभारा सारिखा गुरु नाही रे जगात. आधी तुडवी तुडवी मगे हाते कुरुवाळी, ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी. घडे थोरा घरी जाती, घडे जाती राऊळात, कुंभारा सारिखा गुरु नाही रे जगात. कुणी पूजेचा कलश, कुणी गोरसाचा माठ, देत आकार गुरुने ज्याची त्याला लाभे वाट. घट पावती प्रतिष्ठा, घट पावती प्रतिष्ठा, गुरु राहतो अज्ञात, कुंभारा सारिखा गुरु नाही रे जगात. थँक्यू. माझं नाव गजानन सुरेशराव मुळे. मी 1ली ते 10वी चंपावती शाळेमध्येच होतो. मध्ये 3 वर्ष नांदेडमध्ये सगरोईला, एक 6वी 7वी 5वी 6वी 7वी 3 वर्ष मी हॉस्टेलला मला ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर मी 10वीपर्यंत चंपावती शाळेतच होतो. आणि आपले जे गुरुवर्य आम्हाला लाभले त्यांच्यामुळे आज आपण या चांगल्या आपण घडलो त्यांच्यामुळे. त्याच्यामुळं गुरुर बंधुर बंधुनाम, गुरुर चक्षु चक्षुषाम, गुरु हा पिताचे माताचे सर्वेशाम न्यायवर्तीधाम, या आपल्या सुभाषिताप्रमाणे यांनी सर्वांना एका म्हणजे न्यायाने आणि एका म्हणजे सगळ्यांना प्रेमाने सर्व त्यांच्याजवळ जे आहे ज्ञान येण्याचा प्रयत्न केला आणि आपण म्हणजे त्यांच्या आशीर्वादाने आज आपण उभे राहिलो. तर त्याकरता त्यांचे खूप खूप आभार आणि सर्व मित्रांचे धन्यवाद. मी पहिल्यांदाच म्हणजे आपल्या या सगळ्या ग्रुपमध्ये जॉईन झालो. म्हणजे याआधी माझी काही एवढा मी कॉन्टॅक्टमध्ये नव्हतं सगळ्यांच्या, त्याबद्दल धन्यवाद. उकळे सचिन. मी फूड टेक्नॉलॉजी व BSc ॲग्री कॉलेज इथं मी क्लर्क आहे. मी BE मेकॅनिकल झालेलो आहे आणि मी पुणे येथे माझं स्मॉल स्केल इंडस्ट्री चिन्मयानंद इंडस्ट्रीज म्हणून चालू केलेलं आहे, सेल्फ एम्प्लॉय. जसं प्रवीण मुळे सर म्हणाले की जसं एक कुंभार मडक्याला घडवतो त्याचप्रमाणे चौकोनी चिरा घडवण्याचं काम गुरु करत असतात, शिक्षक करत असतात. कारण चिखलाच्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम ज्याप्रमाणे कुंभार करतो अगदी त्याचप्रमाणे गुरु त्या ठिकाणी काम करतो विद्यार्थ्यावरती. या कार्यक्रमाचं ज्यावेळेस मी निमंत्रण देण्यासाठी जाधव मॅडमला फोन केला होता त्यावेळेस त्या आजारी होत्या, हॉस्पिटलाइज होत्या. मी त्यांना विचारलं तब्येत वगैरे कशी आहे मॅडम, कार्यक्रम 14 तारखेला आहे. मॅडम हॉस्पिटलमधून म्हणल्या, अरे वाईबे तू कार्यक्रम घे, मी आलेच नीट होऊन. वर्गातही आल्याच्यानंतर मुलींना विशेष करून दाब टाकायच्या मॅडम, त्यामुळे आम्हाला खूप बरं वाटायचं. म्हणजे मुलींना एकदम स्ट्रिक्ट राहायच्या आणि मुलांसाठी त्यांचा सॉफ्ट कॉर्नर होता. आम्हाला वाटायचं जाधव मॅडम तर इतिहासाचा किंवा नागरिक शास्त्राचे तास आहेत ना 2-4 होतात, त्यांना जरा परेशान केलं बरं वाटायचं. भूगोल. थँक्यू मॅडम, तुम्ही आलात, आम्ही तुमचे आभारी आहोत.
त्या आल्या, याच्यातच त्यांचं मनोगत आपल्याला व्यक्त झालेलं आहे. तब्येतीच्या कारणामुळे ते बोलणार नाही. पुढचे 3 विद्यार्थी या. भनगे सरांचा मुलगा अमोल भनगे, अनिरुद्ध दीक्षित हा खूप वर्षांनी भेटलेला आहे आमचा क्लासमेट. हा US वरून आला या स्नेह संमेलनासाठी. त्याच्याबद्दल त्याचे मनस्वी आभार. श्रीमती गोडसे मॅडम यांचा सन्मान या भव्य दिव्य अशा माजी विद्यार्थी स्नेह संमेलनाच्या व्यासपीठावरून आदरणीय श्रीमती गोडसे मॅडम वयोवृद्ध झाले आहेत, परंतु विद्यार्थ्यांना भेटण्याची ओढ आणि गोडी आणखीन मॅडम मध्ये जिवंत आहे. नाही पण आता हे मेन बरं बरं मी अमोल अच्युतराव भनगे. भनगे सरांचा मुलगा असल्यामुळे सर्व शिक्षकांचं जरा जास्तच लक्ष असायचं. त्यांच्या अपेक्षाही खूप असायच्या आणि त्या जर पूर्ण नाही झाल्या तर ऐकून पण खूप घ्यावं लागायचं. पर्सनली पण ऐकून घ्यावं लागायचं. पवार सर हे बोलायचे, चौसाळकर सर, पिंपळकर सर सर्वच असायचे. प्रत्येकाच्या अपेक्षा खूप जास्त होत्या. प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला म्हणजे घडवलं तर आहेच आहे आणि त्यांनी प्रत्येक विषय हा किती चांगल्या प्रकारे म्हणजे त्यांनी शिकवला आणि तो विषय प्रत्येकाला समजला पाहिजे, प्रत्येकाने त्याच्यामध्ये चांगले मार्क मिळवले पाहिजे, हाच त्यांचा उद्देश असायचा. आणि त्यांनी आम्हाला ॲक्च्युली तुमचं बिहेवियर पण कसं पाहिजे, कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी असायच्या. आणि खरं म्हणजे मला माझ्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त मित्रपरिवार हा चंपावतीमधूनच मिळाला. म्हणजे मॅथचा पेपरच्या अगोदर प्रसाद आणि युवराज माझ्या घरी आले होते. त्यावेळेस त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं त्यावेळेसही. आणि प्रत्येक वेळेस म्हणजे मी आणखीन सुद्धा माझ्या दुसऱ्या मित्रांना सांगत असतो किंवा माझ्या वर्गामध्ये असे मित्र होते, असे शिक्षक होते जे शिस्तबद्ध असायचे आणि आम्हाला सगळ्यांना शिस्त लावून अभ्यासाबद्दलही मार्गदर्शन करायचे. धन्यवाद. नमस्कार, मी अनिरुद्ध रेणुकादास दीक्षित. सगळ्यांना माझं नमस्कार. आणि खूप बरं वाटलं इथे येऊन आज. कित्येक वर्षापासूनची इच्छा होती, ऑलमोस्ट 20 वर्ष. आणि सतत प्रसादशी बोलताना, वैभ्याशी बोलताना, देवेंद्रशी बोलताना खूप इच्छा आहे यार बीडला यायची, पण कधी जमलंच नाही. आज हा एवढा मोठा सुवर्ण योग आलाय. मला वैभ्या म्हणला, तुझी मराठी कसं काय बदलली रे? मी म्हटलं, मी जिथं जाईल तशी तिथली मराठी बोलतो. तू पुण्यात ते सोफिस्टिकेटेड बोलतो, मराठवाड्यात ते मराठवाड्यातली मराठी बोलतो. ठीक आहे. शाळेनं खूप काही दिलं. तुम्ही ऑलरेडी सगळ्यांनी खूप बोलले शाळेबद्दल. मी अजून काय ऍड करणार त्याच्यामध्ये. या शाळेनं बेसिकली घडवलं मला. या शाळेत जर नसतो तर मी कुठं असतो हे मलाही माहित नाही. जे बी कुलकर्णी सर, पिंपळकर सर, चौसाळकर सर सगळे त्यांच्या पद्धतीनं काही ना काहीतरी आपल्याला दिलं आणि तेच आपल्याला घेऊन गेलं. थोडक्या शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर मी US मध्ये जाऊन PhD केली सेल मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये. त्याच्यानंतर जवळजवळ 1.5-2 वर्ष मी हार्वर्डमध्ये काम करत होतो. आणि नंतर मग नासा पोस्ट डॉक्टर फेलोशिप घेऊन मी 3 वर्ष तिथं काम केलं. आणि आता नासासाठीच मी सिनियर सायंटिस्ट म्हणून काम करतोय. आणि शाळेची आठवणी कधीच माझ्या डोक्यातून गेली नाही. माझ्या ग्रॅड स्कूलच्या पहिल्या 6 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा असं वाटलं की काहीतरी मिसिंग आहे, तर डोळे बंद केल्यानंतर पहिल्यांदा काय दिसतं
तर 10वा ब आणि तो कोपऱ्यातला बेंच आणि सगळे मित्र. मग त्याच्यानंतर जे काही सुटायचं तिथून, मग पुढे कशाचीच काळजी नाही, अरे येऊ देत, जे होईल ते होईल. आणि त्याच्यामुळं ही शाळा आणि शाळेचे 8वी 9वी आणि 10वीचं 3 वर्ष हे आयुष्यभर माझ्यासोबत राहते. आणि त्यांनी इतकं मला प्रेरित केलंय आणि इतकं काही दिलंय की मला नाही वाटत की माझ्या म्हणजे मी 50 70 80 देव जाणे कोण कुठपर्यंत जगतो, पण हे कधी संपणार नाही तोपर्यंत. त्यामुळं शाळेनं जे दिलं ते असं सगळ्यांपाशी जोपासून ठेवा. आणि शाळा ही माझ्यासाठी तर मंदिरच आहे आणि हे सगळे दैव आपले मागे बसलेले. एवढंच बोल. थँक्यू. अनिरुद्धने खूपच छान बोललंय. आणि जसं तू म्हणाले, खूप जणांनी शाळेविषयी बोललंय, शिक्षकांविषयी बोललंय. मी सचिन शरदराव घाया 5वीला जॉईन केली चंपवली शाळा. आणि शिक्षणाविषयी सगळेजण बोललेत. मला असं वाटतं की काय जास्त एक्स्ट्रा मिळाले तर खूप चांगले मित्र मिळाले. आणि कसं जगायचं वागायचं मित्रांकडनं, शिक्षकांकडून. आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे होते. म्हणजे काही खूप खोडकर होते, काही खूप हुशार होते, राईट. आणि आपली थ्रेशोल्ड कळायला की बाबा कुठपर्यंत आपण जाऊ शकतो. आणि मग तिथनं पुढे सुद्धा सगळ्या गोष्टीनंतर व्यवस्थित घडत गेल्यानंतर इंजिनिअरिंग झालं, मास्टर्स केलं, वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण केलं. 3 वर्ष आयर्लंडमध्ये राहिलो, UK ला राहिलो. नंतर आता मी जॉन डिअर नावाच्या एका कंपनीत पुण्याला काम करतोय. आणि आय थिंक समजा वैभव आणि बाकीच्या सगळ्या मित्रांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतोच. परंतु मागच्या वर्षी ज्यावेळेस मी पहिल्यांदा भेटायचं ठरवलं, ऑब्व्हियसली आम्हाला बीडला भेटायचं ठरवलं होतं. देवेंद्रचा प्रचंड मोठा इच्छा होती की आपण इथेच भेटूया शाळेमध्ये, पण काही अपरिहार्य कारणामुळे लोकांना न भेटण्यामुळं येऊ नाही शकलो. पण त्याच्यानंतर हा जो काही कार्यक्रम ठेवला आहे तो अतिशय व्यवस्थित, खूप छान प्लॅन करून केला. खूप कष्ट लागले त्याला. तर जेही कोणी याच्यामध्ये सहभागी आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद. शाळेचं तर आठवणी आहेतच, शिक्षकांच्या आठवणी आहेतच. एक मी सांगू इच्छितो की मी बालवाडीला असतानाच पश्चाच येतं बरं का तोंडात बाहेर, पण त्याच्या आजोबांकडे ट्युशनला जायचो. त्याच्यानंतर खूप जवळचे संबंध. आणि लिटरली जसं अविनाश म्हणाला ना, घरी गेल्यानंतर डायरेक्ट डायनिंग टेबल, बेडरूम वगैरे असं त्यावेळेस रिस्ट्रिक्शन्स नव्हते काही. आणि त्याच्यामुळे ते जे काही प्रेम मिळालं आणि त्या समजलं की तुम्ही किती चांगले वागू शकता निस्वार्थपणा, तर ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. मुलांनाही मी तेच सांगत असतो की बाबा जसं रश्मी म्हणाले की टॉपर एकच असू शकतो, राईट. सो डोंट बॉदर. म्हणजे ठीक आहे टॉपर नाही झाले तर हरकत नाही, पण एक चांगला माणूस बना, खूप मित्र जमा करा. आणि हे जबरदस्त आहे सगळे मित्र असल्यानंतर. थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी स्वागत या ठिकाणी गुडसे मॅडमचं या ठिकाणी संपन्न होतंय. गोडसे मॅडम बद्दल बोलायचं म्हणलं तर 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना चांगलं आठवत असेल. दगडी शाळा, दगडी फरशा आणि गोडसे मॅडमचा एकदम नीटनेटका पेहराव, व्यवस्थितपणा, त्यांचा केसांचा आंबाडा आम्हाला आजही आठवतो. आणि गोडसे मॅडम बद्दल आणि आमच्या मैत्रिणीबद्दल मी एक किस्सा मला आठवतो 3री 4थीचा, तो मी सांगतो. एखाद्या वेळेस मी सांगितलंय असेल मित्रांना काही. आमची सहल गेली 4थीमध्ये असताना. मी अचानकच त्या सहलीमध्ये सहभागी झालो. पहाटे 5-6ला ती बस निघाली होती. सकाळी 6:30-7च्या दरम्यान आम्ही कुठेतरी थांबलो पैठणच्या अलीकडे पलीकडे. रश्मी, स्नेहल, गोडसे मॅडमच्या अवतीभोवती सर्व होत्या जमा झालेल्या. आणि त्या काहीतरी चिक्कू खात होत्या. त्यांना पैसे दिले होते घरून, त्याच्यामुळे त्यांच्याकडे पैसे त्यांनी चिक्कू घेतले होते. गोडसे मॅडम त्यांना बोलत होत्या, हे ते करत होत्या. पण मी झोपेतून उठलो एकदम आणि मी बघितलं यांचे एकदम गोऱ्या झालेत सगळ्या, ह्या यांचे होठ लाल झाले. तर मी असा समज केला की हे चिक्कू खाल्ल्यामुळेच यांचं असं काहीतरी झालं दिसतंय. तर माझे वडील शिक्षक असल्यामुळं मी धावत ते बसमधून गेलो खाली की मला 5 रुपये द्या, मला ते चिक्कू खायचे. म्हणजे का खायचे म्हणलं ते होठ लाल होत आहेत त्या चिक्कू, होठ लाल होत आहेत. यांचा सगळं मेकअप वगैरे करून आलेले होते ते. माझा समज असा झाला की रश्मी, स्नेहल, गोडसे मॅडम असंच मी जर फेर दिसेल. वडिलांनी मला ते 2-4 धनके दिले वापस वरती. अनिरुद्धचा इतक्या दुरून आम्हा मित्रांना भेटायला आल्याबद्दल खूप आभार त्याचा. या ठिकाणी सर्व माझे विद्यार्थी बॅच 1995च्या सर्व कमिटीच्या वतीनं या ठिकाणी नासामध्ये जे सायंटिस्ट आहेत
अनिरुद्धजी दीक्षित यांचा या ठिकाणी कमिटीच्या वतीने या ठिकाणी सन्मान होतोय. जोरदार टाळ्यात आपण दीक्षित सरांचा सन्मान करूया. बीडमधील आपल्या शाळेतील चंपावती विद्यालयातील हे रत्न त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये नाव गाजवत आहे आपल्या शाळेचं, आपल्या जिल्ह्याचं. आणि त्या अनुषंगानं माझे विद्यार्थी स्नेह संमेलन SSC बॅच 1995च्या या आजच्या कार्यक्रमाच्या समितीच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा सन्मान झालेला आहे. केवळ कर्तृत्वामुळेच नाही, परंतु मित्रांच्या भेटीसाठी जो आला आम्ही खूप त्याच्याबद्दल खुश आहोत. पुढील 3 विद्यार्थी भोपळेबाईंचा सत्कार करतील. समोर 3 माजी विद्यार्थ्यांनी समोर यायचंय. आदरणीय श्रीमती भोपळे मॅडमचा या ठिकाणी सन्मान स्वागत करायचंय. जे उभे आहेत त्यांना विनंती आपण बसून घ्या सर. सर्व माजी विद्यार्थी जे उभे आहेत त्यांना विनंती आपण बसून घ्या. नमस्कार, मी शंकर माने, सध्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये उपकार्यकारी अभियंता म्हणून नांदेड येथे कार्यरत आहे. शाळेतून काय मिळालं तर मित्र मिळाले. शाळेत असताना आम्ही तिघे बसायचो. 2 अजून होते, परंतु ते आपल्या सोबत नाही आहेत. त्यांची हमेशाच आठवण येते. त्यापैकी एक म्हणजे अमोल काळे आणि दुसरा म्हणजे नितीन जावळे. शाळेमध्ये आठवतं तर म्हणजे आता आमच्या बॅचला असायचे ते सगळे मॅक्सिमम मुलं होती, सहकारी होते सोबतचे. त्याच्यापैकी सगळे शिक्षकांचीच लेकरं होती. त्यामुळं पूर्ण बॅचवरच सगळ्यांचं लक्ष. आणि ते सोबत शेजारी बसलं की योग्या काहीतरी खोडी करायचा, फटके त्याच्यासोबत आम्हालाही खावं लागायचं. ते नंतर एक आठवतं म्हणजे भनगे सरांची लुना. इथंच क्लास होता आणि भनगे सरांची लुना इथे लागायची. इथे झाडाछाडी लागायचे. आणि अमोल काळे, गणेश खेडकर, मी आणि यानं ती लुना घेऊन पळून जायचं, खेळून पुन्हा वापस सोडत द्यायचं. एकदाचा किस्सा असा आठवतोय की लुना तर घेऊन गेलो, खेळूनही आले, पण लुनाच बंद होईना. काय करावं परेशान. एक क्लास गेला, लुना बाहेर चालूच. सर कधी येतेत, कधी जातेत, कधी मारतेत. आता भीती परेशान. पुन्हा नंतर काय केलं, हळू चालत आणि ती प्लग का काहीतरी असते ती अमोलला कळायचं. आपल्याला त्यावेळेस कळायचंही नाही. त्यानं ते काढलं आणि लुना बंद पडली. पण पुन्हा परेशानी. शाळा संपल्याच्या नंतर सरला कुठं कळते की लुना का बंद पडली. मग त्याच्यातही आता सांगायची तयारी, तर कुणी सांगायचं, कारण ज्यानं सांगितलं त्यानं केलं हे कळते, म्हणून तेही फटके खायची भीती. तर असे छोटे मोठे किस्से अजून आठवतात. खूप साऱ्या काही गोष्टी येतात. आजही शाळेला खूप मिस करतो. शाळेनं शिक्षणासोबत काही मूल्य शिकवली, मोरल्स शिकवली. ती स्वतः कार्यरत असताना कामाला येतात, स्वतःला फर्म राहण्यामध्ये कामाला येतात. ज्यावेळेस स्वतःच्या मुलांना शाळेत घालायचंय तर मोठी मोठी ब्रँडेड शाळा मिळत आहेत, खूप काही शिकवणारं भेटत आहेत. शिक्षणही हायटेक झालंय, परंतु जे शिकवत नाहीत ते मूल्य, मोरल्स. आणि त्यामुळं कधी लेकरांना शाळेत घालताना असं वाटतं की मी पैसा खर्च करतोय, परंतु माझ्या मुलांना जे मला मिळालं ते मिळेल का, ही खंत कायमस्वरूपी राहील. मी शाळेला हमेशा मिस करत राहील. धन्यवाद. मी श्रीकांत थोरात. या शाळेने काय दिलं असेल, चांगलं माणूस म्हणून जगायला शिकवलं आम्हाला. मी मागच्या 23 वर्षापासून फिजिक्स आणि मॅथ्स हे 2 विषय विद्यार्थ्यांना शिकवतो. गिरी सर आमच्याकडे किरायाने राहत होते 8वीला, आणि तेच माझे वर्ग शिक्षक होते. मग तुम्ही 8वी कसं गेलं असेल माझं.
नमस्कार, मी सुशील बबनराव इंगोले. मी या सर्व सरांना पाहत होतो, सर्वांना पाहिलं. मी विचार करतोय मला कोणी मारलं नाही. नाही, मी कोणाचा नाही मार खाल्ला, पण ते आठवतच नाही की कोणी नाही मारलं असं. हां पण नाव नाही घेते, पण मला मारले सर, खूपच मार खाल्लाय मी. आणि माझ्याबरोबर या सर्वांनी खाल्लाय. आम्ही तसे बॅक बेंचरच होतो, त्याच्यामुळं मुलीमध्ये तर मला एखाद दुसरी सोडली तर कोणीच आठवत नाहीये. मुलांमध्ये ऑलमोस्ट सर्व आठवत आहेत, त्यातले अर्धे रात्रीच भेटलेत मला. त्याच्यामुळं ते आयोजन करणारे वगैरे सगळे ते थकलेत आहे, तर जास्त त्यांचा वेळ नाही घ्यायचा. तर त्यांना थोडंसं आता भेट झाली तर झाली, मित्र येतं, त्याच्यामुळे लपून ठेवायचं नाही काही. मित्रांबरोबर प्रत्येक गोष्ट ओपन असते. कधीच मित्रांबरोबर आपण फ्री राहतो असं एकदम. आणि घाबरू नका. ते गृहीत आहे, सर्वांना माहित आहे. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. तर या कित्येक वर्षात 30 वर्षानंतर आपण सर्व एकत्र आलोत, तर त्याबद्दल देवेंद्र, वैभव यांनी खूप शिव्या घातल्या, सर्वांना प्रेमाने बोलवलं, सगळ्या गोष्टी केल्यात, आणि त्याच्यामुळे एवढे सर्व आपण जमा झालो. तर त्यांचे खूप खूप धन्यवाद. काय करतो सांग ना. मी मुंबई महानगरपालिकेमध्ये असिस्टंट इंजिनियर म्हणून 20 वर्ष झालं कामाला आहे. श्रीमती भोपळे मॅडमचा या ठिकाणी सन्मान होतोय. आपण जोरदार टाळ्या स्वागत करूया मॅडमचं. सगळेजण इकडे बघा. बस हात नाही लावलं तर असं. आता सरांनी दोस्तीसाठी बोलले, मुझे तेरा साथ जिंदगी भर नहीं चाहिए, मुझे तेरा साथ जिंदगी भर नहीं चाहिए, बल्कि जब तक तू साथ है तब तक जिंदगी चाहिए, तब तक जिंदगी चाहिए. आणि म्हणून दोस्तीसाठी सगळ्यांसाठी यांच्या वतीनं हा शेर मी बोललेलो आहे. आणि यानंतर विद्यार्थिनींमधून विद्यार्थी समोरती नेतील. विद्यार्थ्यांमधून कुणीही समोरती यायचंय, तिघांनी समोर यायचंय. भोपळे मॅडमचा वर्ग आपला इयत्ता 3री वरचा 8वा वर्ग. त्याच्या मागे थोडं एक आपले जे काही स्पेअर स्टोर रूम होती, त्यावेळेस त्या स्टोर रूम मध्ये भूत आहे असा बऱ्याच लोकांचा समज होता. मुख्याध्यापिका श्री नैना कुलकर्णी. आता शाळेच्या मुख्याध्यापिका श्री नैना कुलकर्णी, ज्या आपल्या बॅचच्या 9वी मध्ये असताना त्यांचं शाळेमध्ये स्टाफमध्ये आलेल्या होत्या त्या. अरे वैभव बोलू का? सुरेंद्र तांदळे. मी 8वी ते 12वी शाळेमध्ये शिकलो. आणि मी आता जेव्हा माझ्या मुलींकडे पाहतो, त्यांच्याशी जेव्हा चर्चा करतो की तुमचे शिक्षक कसे आहेत, कसे शिकवतात, त्यांचं जे काही नातं आहे शिक्षकांशी, आणि मी जेव्हा मला स्वतःला कम्पेअर करतो की माझं शिक्षकांशी जे नातं होत, खूप फरक पडलेला. आता विद्यार्थ्यांना शिक्षकांबद्दल कुठलाही रिस्पेक्ट राहिलेला नाही आहे. कुठल्याही शाळेमध्ये ICSE, केम्ब्रिज, आम्हाला जे काही शाळेमध्ये शिक्षकांनी जे मार्गदर्शन केलं, त्या शिक्षणाच्या भरोश्यावरच आम्ही उभे आहोत, समाजामध्ये एक चांगले नागरिक म्हणून राहत आहोत. तसं पाहिलं तर 8वी नंतर जसं संस्कृत 100% वेगळं झालं,
तसं एक ब वर्ग तयार झाला आणि त्या वर्गामध्ये जे फिल्टर होऊन सगळे विद्यार्थी आले. पहिले आम्ही वेगवेगळ्या वर्गामध्ये होतो, नंतर ब मध्ये सगळे एकत्र आलो संस्कृतमध्ये. आणि जास्त ज्या आठवणी आहेत त्या 10वीच्या आहेत. तसा एक मागचा आमचा ग्रुप होता, दीक्षित असल, प्रसाद असल, सचिन असल, वैभव असल, अमोल असल, सानप असल. तर प्रत्येक क्षणाच्या आठवणी आहेत. आणि जसं सचिननी सांगितलं की आयुष्यामध्ये जास्त महत्त्वाचं काय जे असेल तर मित्र कंपनी, जे आपल्याला एक प्रांजळपणे आपलं एक नातं तयार होतं. आपण आपल्या अडीअडचणी त्यांच्याशी शेअर करू शकतो चांगल्या पद्धतीनं. आणि अशा पद्धतीनं जे काही शाळेने आजपर्यंत जे काही संस्कार केले, चंपावती एक जे काही ब्रँड आहे ते जसं दीक्षितनी सांगितलं तसं ते आमच्या मनावर कोरलं गेलेलं आहे. कुठेही आम्ही जेव्हा जातो तेव्हा ते चंपावतीचे विद्यार्थी म्हणूनच, आणि चंपावतीचं कोणी जरी भेटलं तरी एक वेगळा आनंद असतो की अरे हे आपल्या शाळेतनं विद्यार्थी आहेत किंवा अजून कोणी आहे. तर ते शाळेने ज्या पद्धतीनं आम्हाला आजपर्यंत इथं घडवण्यासाठी जे शिक्षकांनी जे काही मार्गदर्शन केलं, सर्व शिक्षकांचे प्रथमतः आभार. तसं पाहिलं तर प्रसादचा आणि माझा जास्त एक मित्रपणा जास्त होता. 10वीच्या वेळेस आम्ही सगळे प्रसादच्या घरी जमायचो. अमोल असेल, प्रसाद असेल, युवराज असेल. आणि मग तिथे अभ्यासाबद्दल असेल, बाकी गोष्टी असेल, त्याची आजी जी अम्मा होती ती, म्हणजे ते घर वाटायचं आम्हाला. ते आता राहिलेलं नाहीये. म्हणजे जसं सचिननी सांगितलं आम्ही बेडरूमपर्यंत जायचो, किंवा युवराज त्यांच्याकडे 10वीच्या वर्गामध्ये होता. तर ते मी आता म्हणजे सांगतो की जसं माझ्या मुलींना किंवा हे असं आमचं होतं, ते आता राहिलेलं नाहीये. हे काळाचा महिमा असेल. परंतु प्रथम परत एकदा शाळेचे पण आभार, आणि ज्यांनी हे चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम ऑर्गनाईज केला त्यांचे मी आभार व्यक्त करतो. मी डॉक्टर सुनील सानप, बालडॉक्टरज्ञ आहे. राजीव गांधी चौक इथे सानप बालमध्ये मोठं हॉस्पिटल आहे. मुलाखत करावं असल्यामुळं सर्वांचे थँक्यू फॉर एव्हरीथिंग. नमस्कार, मिसाळ मुकुंद, धर्मादायुक्त कार्यालय लातूर इथं इन्स्पेक्टर आहे. आणि हे सर्व शाळेत माझ्या गुरुजनांचे आशीर्वाद व सगळं मिळतं म्हणजे. अभिजित हेमंत धर्माधिकारी, घसा बसलाय थोडा. मी काय आता सगळ्यांनी भरपूर बोलून चुकलेला आहे. स्वतःची एक कंपनी आहे माझी, साधारण हेरम ग्रुप नावाचा माझा ग्रुप आहे. 400 पेक्षा जास्त एम्प्लॉई सध्या माझ्याकडे काम करतात. आणि सांगायचं म्हणलं, मी सर राज्यपाल नियुक्त स्पायसर ॲडव्हान्टेज युनिव्हर्सिटीचा मेंबर आहे, आता सिनेट मेंबर आहे. आता थोडा घसा बसल्यामुळं बोलता येत नाही, भरपूर बोलण्यासारखं आहे. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती नयना कुलकर्णी मॅडम यांचा सन्मान स्वागत या 1995 SSC बॅचच्या वतीने या ठिकाणी होईल. आपल्या सर्वांना सुनैना मॅडमची आठवण म्हणजे आपली पहिली बॅच, जेव्हा मॅडम आपल्याला शिकवायला आल्या. आणि मॅडम त्या काळामध्ये खरंच मॉडर्न होत्या. मोठे रिंग वगैरे घालून आलेल्या मॅडम. आम्हाला एवढी क्रेज होती मॅडम तुमची, आणि साखळी वगैरे घातलेली असायची मॅडमनी. आज खरं पाहिलं तर मॅडमचा सुरुवातीचा जो म्हणजे शून्यातून जी सुरुवात आहे आणि मुख्याध्यापकापर्यंतचा प्रवास, हा जो प्रवास आहे त्याच्या आपण सगळेजण साक्षीदार आहोत. म्हणून एकदा जोरदार टाळ्या मॅडमसाठी आपण वाजवूया. मॅडमचं इंग्लिश, त्या सगळ्या गोष्टींचीच आपल्याला क्रेज होती. जे काही मॅडम बोलायच्या, एक एक शब्द आपण मन लावून ऐकायचो. मॅडम आपले खूप खूप आभार, खूप थँक्यू. आदरणीय गुरुजनवर्ग व सर्व सन्माननीय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, आज मन भरून आले, खूप आनंद होत आहे. 1994-95ची ही बॅच गेट टुगेदरचा कार्यक्रम आपण आयोजित करून या सर्व सेवानिवृत्त शिक्षक बंधू भगिनींना खूप आनंद दिला. रिअल हॅपीनेस लाईज इन द हॅपीनेस ऑफ ऑदर्स. खरोखरच इतरांना आनंद देणं म्हणजेच जीवन जगणं. आणि जीवन कसं जगावं, कसं वागावं, कसं बोलावं, हेच या ज्ञानमंदिराने तुम्हाला शिकवलं आहे. हे तुमच्या या व्यक्तिमत्वातून आज या ठिकाणी दिसत आहे.
मी 1991 साली या विद्यालयात जॉईन झाले आणि 1994-95 हे अकॅडमिक इयर माझ्यासाठी खरोखरच स्पेशल ठरलेलं आहे. ते कसं तर 1994-95 सालीच मी या विद्यालयात परमनंट झाले आणि 1994-95च्या दरम्यानच माझं मॅरेज झालं, ज्यामध्ये आपला विद्यार्थी, माझा विद्यार्थीच महेंद्र देशमुख याच्या मामाशीच माझा विवाह झाला. त्यामुळे ही बॅच खरोखरच माझ्या कायमस्वरूपी स्मरणात आहे आणि इथून पुढेही राहील. विद्यार्थी मित्रांनो, आपण मोठमोठ्या पदावर आहात, उंच भरारी घेतलेली आहे. उंच भरारी घेण्या मनात ताकद आहे. जिद्द आणि चिकाटीने आपली कीर्ती चहूकडे पसरावी. आपलं जगणं, वागणं, बोलणं इतरांसाठी असावं प्रकाशमान दिवा आणि उद्याच्या पिढीलाही वाटावं आपलाही प्रवास असाच हवा, आपलाही प्रवास असाच हवा. खूप छान जीवन प्रवास आपण या ठिकाणी करत आहात आणि आज तुम्ही पालकांच्या भूमिकेत आहात. तेव्हा तुमच्या पाल्यांना आज तुम्ही खूप काही शिकवून चाललेला आहात या कार्यक्रमातून. आई शाळेत गेली आहे, बाबा शाळेत गेलेले आहेत, म्हणजे खरोखरच कळत नकळत त्यांच्यावरही संस्कार घडत आहे. शाळेविषयी प्रेम असणं ही काळाची गरज आहे. आपण सर्व ज्ञान आहात की सामाजिक परिस्थिती खूप बदललेली आहे. इंग्रजी शाळांचा खूप या ठिकाणी भरपूर शाळा झालेल्या आहेत, तरीही आज माझ्या या चंपावती विद्यालयामध्ये आज तुम्ही ॲडमिशन मागितलं तर मिळत नाही. प्रवेश आजही बंद आहे आणि त्यामुळेच आपल्या श्री चंपावती शिक्षण संस्थेच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी एक मोठी इमारत बांधण्याचं काम हाती घेतलेलं आहे. जवळपास 54 रूम या ठिकाणी लवकरच होणार आहेत. डिजिटल बोर्ड, सगळं डिजिटल इंडियामध्ये या विद्यालयाचे विद्यार्थी लवकरच वावरणार आहेत.